नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. 67वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन, शहरातून काढण्यात आली भव्य रॅली, उद्घाटन सोहळ्याला रंगारंग कार्यक्रम. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी युगात आगळ्या वेगळ्या प्रेमपत्र प्रदर्शनीचे आयोजन. बंदी असतानाही वाहनांवर का लावली जाते काळी फिल्म, वाहतूक आणि RTO विभागाचे दुर्लक्ष. डॅडी देशमुख स्मृतिप्रित्यर्थ कुरणखेड येथे भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन. जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना होत आहे असुविधा, प्रत्येक सुविधेसाठी मोजावे लागतात पैसे. आता सविस्तर बातम्या. अकोला येथे आजपासून 67वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यासोबतच मैदानावर प्रत्येक राज्यातील संघाने त्यांचा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियम मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा भारतीय शालेय क्रीडा महासंघाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 24 डिसेंबर पासून 67वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यामध्ये देशातील 44 राज्यातील बॉक्सर खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील केवळ मुले बॉक्सरांसाठी आयोजित करण्यात आली आहे. वसंत देसाई स्टेडियमवर 3 रिंगमध्ये सकाळी व दुपारच्या सत्रात स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशभरातून 1,500 बॉक्सर खेळाडूंनी नोंदणी केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी सांगितले की आपल्यासाठी ही बाब असून महाराष्ट्र संघातील सर्व 13 बॉक्सर अकोला येथील आहेत. अकोला येथील बॉक्सर आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला दबदबा कायम ठेवीत पदक प्राप्त केली आहेत. या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये बॉक्सरांचे द्रोणाचार्य म्हणून ओळखले जाणारे GS संधू आणि धर्मेश प्रकाश भट हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण राहणार आहेत. अकोला येथे आजपासून 67वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी आपापल्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. यासोबतच सांस्कृतिक देखावा सादर केला. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी युगात असे प्रदर्शन अकोल्यासाठी पर्वणी ठरणार आहे. प्रेमपत्रांचे प्रदर्शन पाहताना प्रेयसी स्वतःला वेगळ्याच विश्वात नेण्यापासून रोखू शकत नाही. प्रेमपत्रांचा नवा संग्रह शिक्षक गोपाल खाडे यांनी तयार केला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. छंद माणसाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. या छंदाने आयुष्य फुलून जाते. कारंजा लाड येथील गोपाळ खाडे यांनीही भरपूर प्रेमपत्रे संग्रहित केली. विविध ठिकाणी ठेवलेल्या त्यांच्या संग्रहातील शेकडो प्रेमपत्रांचा मुलांनी लाभ घेतला. गोपाल खाडे हे व्यवसायाने सक्रिय शिक्षक आहेत. आजच्या धकाधकीच्या काळात आणि विविध आविष्कारांमुळे लेखन मागे पडले आहे. पत्रलेखनाची कलाच संपुष्टात येण्याची स्थिती आहे. गोपाल खाडेंनी विविध शैलीतील शेकडो प्रेमपत्रे संग्रहित केली आहेत, जी विविध दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांमधून प्रसिद्ध झाली आहेत. 61व्या राज्यस्तरीय अंकुर साहित्य संमेलनात गोपाल खाडे यांनी संग्रहित केलेल्या वर्ल्ड ऑफ लव्ह लेटर्स या प्रेमपत्रांचे प्रदर्शन अकोलेकरांसह सर्वांना अनुभवायला मिळतो आहे. 23 आणि 24 डिसेंबर रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय, जुना RTO रोड, अकोला येथे प्रेमपत्राच्या दुनियेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्या वेगळ्या संग्रहित प्रेमपत्राच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव अकोलेकरांनी घेतला. अंकुरच्या 61व्या संमेलनामध्ये प्रेमपत्राच्या दुनियेत या माझ्या प्रेमपत्र संग्रहाच्या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विविध प्रकारचा बाज वापरून विविध लेखकांनी लिहिलेली प्रेमपत्र या संग्रहात समाविष्ट आहेत आणि याचं एखादं प्रदर्शन व्हावं म्हणून मी या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलं. या ठिकाणी विविध प्रकारचे लेखकांनी लिहिलेले प्रेमपत्र आहेत. त्यामध्ये विशेष करून वराडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा बाज वापरून लेखकांनी लिहिलेली प्रेमपत्र या संग्रहात आहेत. जवळपास 500च्या वर प्रेमपत्र या ठिकाणी आहेत आणि अंकुरनं या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल अंकुरचे मनापासून आभार मानतो.
बंदी असतानाही अकोल्यातील अनेक वाहनांच्या खिडक्यांवर काळ्या फिल्म लावल्या जात आहेत। त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे। जर दृश्यमानता कमी असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात चलान भरावे लागू शकते, परंतु कारवाई होत नसल्यामुळे ब्लॅक फिल्मचा प्रकार सुरूच आहे। सध्या परिस्थितीत काही लोक विशेषतः यंग जनरेशन स्टाईल व टशन मारण्याच्या उद्देशाने आपल्या कारवरील खिडक्यांवर ब्लॅक फिल्म लावतात। अशा लोकांना असे वाटते की वाहनावर काळ्या काचा लावल्या तर आपला क्लास टिकून राहतो। काही वर्षांपूर्वी कारमध्ये काळी फिल्म लावण्याचा ट्रेंड बनला होता। सध्या कारमधील काळ्या फिल्मचा ट्रेंड बराच कमी झालाय। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे काळी फिल्म लावल्यानंतर कारचे चलान फाडले जाते। म्हणजेच तुमच्या गाडीच्या काचा काळ्या असतील तर ते कायद्याच्या विरोधात आहे। कारच्या आरशांवर शून्य दृश्यमानता असलेली काळी फिल्म लावणे हा गुन्हा आहे आणि ते वाहतूक नियमांच्या विरोधात आहे। यासाठी ट्रॅफिक पोलीस तुम्हाला चालान देऊ शकतात। कार टिंटेड काच प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 2012 मध्ये निर्णय दिला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तुमच्या कारच्या पुढील आणि मागील काचेची दृश्यमानता किमान 70% असावी। याशिवाय जर आपण बाजूच्या काचेच्या दृश्यमानतेबद्दल बोललो तर त्याची दृश्यमानता किमान 50% असावी। तुम्ही हा नियम न पाळल्यास वाहतूक पोलीस तुम्हाला चालान देऊ शकतात। स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृतिप्रित्यर्थ कुरणखेड येथे भव्य नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये 200हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 60 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली। या शिबिराचे आयोजन सार्वजनिक विवेकानंद वाचनालय कुरणखेड व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आले होते। सार्वजनिक विवेकानंद वाचनालय कुरणखेड व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने स्वर्गीय डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख तर उद्घाटक म्हणून डॉक्टर गजानन नारे प्रामुख्याने उपस्थित होते। इतर मान्यवरांमध्ये सभापती शुक्ल, सुषमा प्रशांत ठाकरे, पोलीस निरीक्षक मनोज केदारे, प्रशांत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते। दमाणी नेत्र रुग्णालय आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन यांच्या वैद्यकीय सेवा सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 60 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यासाठी निवड करण्यात आली। या कार्यक्रमाचे संयोजक सार्वजनिक विवेकानंद वाचनालय कुरणखेड अध्यक्ष मनोज देशमुख यांनी केले। या कार्यक्रमासाठी उज्ज्वल देशमुख, अतुल देशमुख, मंदा गवरकर, मृण्मयी जोशी, गजानन शेगुकार, रुपेश तलवारी, राजेश कानकिरड, गणेश धानोरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिमसह मराठवाडा भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात। शासकीय रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी चांगली सुविधा मिळेल व रुग्णांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली जाईल या अपेक्षेने रुग्ण येतात। मात्र त्यांचा पूर्ण भ्रम निराश होतो। या ठिकाणी त्यांना कुठल्याच प्रकारची सुविधा मिळत नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात। अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये डिलिव्हरीसाठी आलेल्या रुग्णांना पिण्याचे पाणी आणि आंघोळीसाठी गरम पाणी आणि स्वच्छतागृहाकरिता पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे। गोरगरीब रुग्णांची परिस्थिती नसल्यामुळे हे रुग्ण खासगी दवाखान्यात न जाता सरकारी दवाखान्यात येतात, परंतु या ठिकाणी त्यांना प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला। एकीकडे शासन गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने करोडो रुपये खर्च करते, परंतु त्याच रुग्णांना शासकीय रुग्णालयात प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत असतील तर याकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। जिल्हा स्त्री रुग्णालय येथील काही कर्मचारी रुग्णांसह नातेवाईकांसोबत गैरवर्तणूक करताना दिसून येत आहेत। असाच एक प्रकार येथील साफसफाई कामगार आणि सुरक्षा रक्षक मेस्को यांनी अरेरावी करीत एका महिलेशी वाद घातला आणि रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटलच्या बाहेर काढून देण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला। याकडे प्रशासनाने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यादरम्यान अकोला जठार पेठेतील बिर्ला राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी 3000 महिलांकडून 1 लाख वेळा रामरक्षा पठण होणार आहे। या मोठ्या आयोजनासंदर्भात आज नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या जाहीर करण्यात आल्या। प्रभू रामचंद्र हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आपुलकीचा आणि आदराचा विषय आहे। अनेक वर्षांच्या अथक प्रतीक्षेनंतर 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना होणार आहे।
हा सुवर्णक्षण त्यांच्या डोळ्यात आणि हृदयात जपण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक आहे. निलेश देव मित्रमंडळाने अकोल्यातही असाच भव्य सोहळा साजरा करण्याची तयारी केली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी बिर्ला राम मंदिर जठारपेठ अकोला येथे 3000 महिलांनी 1 लाख रामरक्षा पठणाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आहे. या अतिशय दिमागदार कार्यक्रमाचे नियोजन नक्कीच सार्थक झाले पाहिजे. कल्पक सूचना घेऊन आज विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्वांनी तन मन धनाने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जय श्रीराम. येत्या 22 जानेवारीला आपल्या अकोला नगरीत अयोध्या अवतरणार आहे. आपल्या बिर्ला राम मंदिरात आपण 3000 महिलांकडून 1 लाख वेळा रामरक्षा म्हणून घेणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं आणि निलेश देव मित्रमंडळ यांचं असं आवाहन सगळ्यांनी स्वीकारावं अशी नम्र विनंती. येत्या 22 जानेवारीला अयोध्येला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त अकोला येथील बिर्ला राम मंदिरात 3000 महिलांकडून 1 लाख रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व महिलांनी सर्व अकोलेकरांनी यात सहभागी होण्यासाठी मी त्यांना आवाहन करते. जय श्रीराम. दिनांक 22 जानेवारी रोजी बिर्ला राम मंदिर येथे रामरक्षा पठणाचा कार्यक्रम 1 लाख रामरक्षा 3000 स्त्रियांच्या मुखातून निघणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यात आपण या क्षणाचे भागीदार व्हावे ही नम्र विनंती. अकोल्यामध्ये अयोध्या अवतरणार आहे. अकोला येथील बिर्ला राम मंदिरात सातव चौकाच्या पुढे आणि याचे आयोजन केले आहे निलेश देव मित्रमंडळ यांनी. महिला मंडळाकडनं 1 लाख वेळा रामरक्षा पठण आणि 3000 महिलांचा सहभाग या ठिकाणी होणार आहे. सर्व महिलांना मी आवाहन करते की त्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. की 3000 महिलांच्या माध्यमातून 1 लाख वेळा रामरक्षेचा गजर या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. आजपर्यंत या क्षणापर्यंत जवळजवळ 1200 ते 15 महिलांचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे झालेलं आहे. या माध्यमातून RRCच्या माध्यमातून मी संपूर्ण अकोलेकरांना विनंती करतो आणि विशेषतः आमच्या महिला भगिनींना विनंती करतो की त्यांनी कृपया या ऐतिहासिक कार्यक्रमाचे घटक बना. देशात आजही अनेक जुने आणि शेतकरी विरोधी कायदे लागू आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अकोट येथे शेतकरी काव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कवी संमेलनात कवींनी सद्यस्थितीवरील सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीवर वक्तृत्वाने प्रहार केले. शेतकरी विरोधी कायदे विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांसमोर मांडण्यासाठी मुंबईत कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केले. लोकजागर मंच आणि प्रतिभा साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी काव्य परिषदेत प्रकल्पाची उद्दिष्टे स्पष्ट करताना अनिल गावंडे बोलत होते. प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी कविवर्ग आणि सर्व श्रोत्यांचे स्वागत केले. विठ्ठल कुलट यांनी विवाह कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा मांडल्या. कवी परिषदेला अनंत राऊत, नितीन चंदनशिवे, किशोर बडी, नितीन वरणकर, विजय सोसे, गजानन मते आदी निमंत्रित कवी उपस्थित होते. दुसरी शेतकरी काव्य परिषद जी आहे ती आपल्याला येत्या काळात शक्य झालं तर महाराष्ट्राचं जर अधिवेशन असेल तर आपण मुंबईमध्ये शेतकरी परिषद जी घेतलेली आहे कायद्याची त्याने पहिली परिषद मुंबईमध्ये घेतलेली आणि शेतकऱ्याच्या जे कायदे आहेत त्याचा जर बदल करायचा असेल तर लोकसभेचे जे सदस्य आहेत त्यांना ते शेतकरी कायदे समजून घेणं गरजेचे आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहकांच्या अधिकारांसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामधील नियोजन सभागृहात आज शासनाच्या निर्देशानुसार
जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती निलिमा बेलोकर, जिल्हा पुरवठा अधिकारी BU काळे यांची उपस्थिती होती। तर इतर मान्यवरांमध्ये राष्ट्रीय ग्राहक संघटनेचे अशासकीय सदस्य श्रीराम ठोसर, संजय पाठक, अहिर, कैलास बेगडे, अन्नधान्य वितरण अधिकारी आनंद गुप्ता, रास्तभाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करण्यात आली। याचबरोबर प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुस्तिका देऊन करण्यात आले। ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती निलिमा बेलोकर यांनी ग्राहक तसेच विक्रेते यांनी कशा प्रकारे कामकाज करावे तसेच ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता कोणत्या शासकीय तसेच न्यायालयीन नियमांचे पालन करावे याबाबत प्रबोधन करीत सगळ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना उस्केल यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार चिंचोले यांनी केले। यावेळी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रास्तभाव दुकानदार, ग्राहक तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अकोला महानगरपालिका अतिक्रमण विभागाद्वारे आज शहरातील सिंधी कॅम्प, कच्ची खोली परिसरात व वाशिम बायपास रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। यावेळी रस्त्याच्या लगत असलेले अतिक्रमण काढण्यात आले। या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली होती। शहरात महानगरपालिका क्षेत्रात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे। शहरातील प्रत्येक झोनमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्यामुळे रहदारीसाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। यासोबतच मनपा अतिक्रमण विभागाकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त होत आहेत। या अनुषंगाने मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे आज शहरातील वाशिम बायपास रोड व सिंधी कॅम्प, कच्ची खोली परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। या कारवाईअंतर्गत वाशिम बायपास रोडवर रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमण काढण्यात आले, तर सिंधी कॅम्प, कच्ची खोली परिसरात 2 घराच्या मधात शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण JCBच्या मदतीने काढण्यात आले। या दोन्ही मार्गांवर केलेल्या अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई केल्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। 67वी राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन, शहरातून काढण्यात आली भव्य रॅली, उद्घाटन सोहळ्याला रंगारंग कार्यक्रम। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी युगात आगळ्या वेगळ्या प्रेम पत्र प्रदर्शनीचे आयोजन। बंदी असतानाही वाहनांवर का लावली जाते काळी फिल्म, वाहतूक आणि RTO विभागाचे दुर्लक्ष। डॅडी देशमुख स्मृतिप्रित्यर्थ कुरणखेड येथे भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन। जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांना होत आहे असुविधा, प्रत्येक सुविधेसाठी मोजावे लागतात पैसे। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।